नमस्कार मित्रहो, मी आदित्यराव. मी भारतवर्षाचा एक प्रवासी आहे आणि मला या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आजवर केलेला जो प्रवास आहे भारताचा, तो तुमच्यापर्यंत सादर करायचा आहे. आणि तो प्रवास ज्या वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे, जसं की प्रत्यक्ष प्रवास, त्यानंतर वाचन, त्यानंतर लिखाण, ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत. कारण देश फिरून पाहताना, देशाविषयी समजून घेताना, देशामधले विविध संप्रदाय, विविध व्यक्ती हे समजून घेताना असं कळालं की देश हा खूप वैविध्यपूर्ण आहे आणि ते समजून घ्यायला एक आयुष्य कमी पडेल. वाचनाची ही आवड जी मला लहानपणापासून लागली, त्या आवडीमधूनच पुढे प्रवास करण्याची इच्छा देखील निर्माण झाली. आणि आपण ज्यावेळेस म्हणतो की आमचा देश खूप भारी आहे, महान आहे, विश्वगुरू आहे, खरंच तो आहे का? खरंच तो किती भारी आहे? जगामध्ये एकमेव द्वितीय असा हा जो देश आहे, मग तो देश नेमका कसा आहे? याची उत्सुकता खूप होती आणि त्याची सुरुवात सह्याद्रीमध्ये प्रवास करताना झाली. छत्रपती शिवरायांच्या गोष्टी ऐकून ट्रेकिंग सुरू केलं आणि मग ते वेळ वाढत वाढत मग सह्याद्रीपासून हिमालय, मग पूर्वांचल, ईशान्य भारत, त्यानंतर पश्चिम भारत, असं बऱ्याच ठिकाणी फिरत गेलो. आणि हे फिरताना इतक्या चांगल्या गोष्टी अनुभवायला आल्या, त्या पुढे चालून शेअर करणारच आहे. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की प्रवास हे अनेक प्रकारचे असतात. तर आंतरिक प्रवास सुरू करण्याआधी आपला बाहेरच्या अंगाला प्रवास होणं गरजेचं असतं. आणि बाह्यांगाने प्रवास करत करत आपण समृद्ध होतो. अनेक लोक जोडली जातात, अनेक गोष्टी आपल्या बाबतीत घडतात. कधी कधी वाटतं की आपण हे सगळं फिरतोय आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला मदत होते. तर निश्चितपणे आपल्याला भारताचं ते एक स्पिरिट आपल्याला कळतं की लोक किती खरंच चांगली आहेत. म्हणजे वरवर बातम्यांमध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात, खरोखरही घडतात, परंतु चांगल्या गोष्टी इतक्या असतात त्या कधी कुठं छापून येत नाही. आणि मग जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवतो त्यावेळेस कळतं की आपल्या देशात माणुसकी अजून खरंच टिकून आहे. पण हे करताना, हे सगळं फिरताना कधीतरी आपण थकून जातो. एक पिरियड येतो की असं वाटतं अरे आपण खूप फिरलोय, थोडा जरा शांत व्हावं, आराम करावा. तेव्हा आपल्या मनामधला आंतरिक प्रवास सुरू झालेला असतो. एवढं सगळं पाहिलं पण आपण स्वतःला पाहायला आपलं राहून जातं. आणि मग त्यावेळेस माणूस चिंतन करतो, मनन करतो, वाचन, ध्यान. तर माझं देखील थोडंफार असंच झालं. पण ह्या सर्वांच्याच आयुष्यात येणाऱ्या पायऱ्या आहेत. तर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती कोरोनाच्या काळामध्ये. कारण कोरोनाच्या काळामध्ये बाहेर जाणं बंद होतं संपूर्णपणे. मग काय करणार? तर मग वाचन माझं वाढलं, चिंतन वाढलं, ध्यान आणि लिखाण देखील. आणि त्यामार्फत मी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करायला लागलो. सुदैवाने मला मित्र होते, माझे वडील जे माझे मित्र आणि गुरु देखील होते. त्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत गेलं. त्यानंतर माझे अजून एक मार्गदर्शक आहेत अनिल अवसरकर, जे मला कायम मार्गदर्शन करतात. आध्यात्मिक गोष्ट असेल, इतर कुठल्या गोष्टी असेल वाचनाच्या. तर मित्र असणं हे देखील भाग्य असतं की जे मित्र आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि मला सुदैवाने होते. तुम्ही त्याला मेंटॉर म्हणू शकता, आचार्य म्हणू शकता, गुरुजी म्हणू शकता. परंतु आपल्या प्रवासामध्ये आपल्याला असा मार्गदर्शक हवा असतो आयुष्याच्या, जो व्यवसायाच्या पलीकडे, ज्ञानाच्या पलीकडे, म्हणजे जे नॉर्मल व्यवहारात कामाला येईल ते ज्ञान, त्याच्या पलीकडे खरं ज्ञान जो आपल्याला देईल आणि आपल्या मनामधला अंधकार दूर करेल, तो म्हणजे गुरु. आणि सुदैवाने मला माझे गुरु मिळाले आणि त्यामुळे होतं काय की आपला प्रवास एका म्हणजे जे विशिष्ट मार्गावर सुरू होतो तो व्यवस्थित चालू होतो. गुरूंचा फायदा असा असतो की आपण अंधारामध्ये किंवा आयुष्याच्या प्रवासात बऱ्याच वेळा वाट भटकतो किंवा आपण आपल्या मनाप्रमाणे वागायला येतो, कधी कधी काही चुकीच्या गोष्टी करतो. त्यांच्यामुळे आपल्याला एक व्यवस्थित वाट कळते, कारण आपल्या अगोदर त्यांनी ती वाट त्या वाटेवरती चाललेले असतात, त्यांना थोडा अनुभव असतो. परंतु कबीरांचं म्हणणं आहे की गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला, उड जा हंस अकेला. तर आपण प्रत्येकजण एक हंस रूपामध्ये आपण स्वतःला पाहायला हवं. आणि आपल्याला जे उडायचं आहे, आपल्याला जो प्रवास करायचा तो एकट्याचा आहे. गुरु आपल्यापेक्षा
अगोदर प्रवास केलेली व्यक्ती किंवा हंस आहेत जे आपल्याला तो मार्ग दाखवतात, परंतु त्यांच्या कर्माने ते पुढे जातात, आपल्या कर्माने आपण पुढे जातो. आपल्या भारत देशामधले साधारणतः 23 राज्य आम्ही पाहिले आणि 2-4 परदेशांमध्ये देखील मी गेलो आहे. आणि वाचनामुळे, इतर काही गोष्टी पाहण्यामुळे असं कळालं की आपला देश खूप भारी आहे. पण कधी-कधी त्याचा आपल्याला अहंकार होतो. मग आपण वल्गना करतो. आणि त्या अंधकारामध्ये आपण जातो, अहंकारामध्ये जातो. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रवास करतो, जेव्हा नवीन लोकांना भेटतो, त्या लोकांकडनं असं काही कळतं की आपण त्या अँगलने कधी विचारच केलेला नसतो. भारत हा विश्वगुरू आहे, असं आपण अनेक वेळा ऐकलं असेल. खरंच भारत विश्वगुरू आहे का? मग अनेक लोक असं म्हणतात, नाही आपण टेक्नॉलॉजीमध्ये मागे आहोत, गरिबी आहे देशामध्ये, अनेक अडचणी आहेत, मग कसं काय विश्वगुरू? परंतु गुरु या शब्दाचा अर्थ अंधकार हटवणारा असतो. तर भारताने नेमकं असं काय काम केलं? पूर्वी भारत कसा होता? पूर्वी व्यवहारामध्ये भारत कसा होता? आर्थिक गोष्टींमध्ये कसा होता? त्यानंतर आध्यात्मिक गोष्टींमध्ये कसा होता? कला आणि व्यापारात कसा होता? हे जाणून घेणं खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यातून आपण समृद्ध होतो. परंतु भारत खरोखरच विश्वगुरू आहे आणि याचा प्रत्यय पदोपदी आम्हाला आला आहे. अनेक लोकांनी अनेक वेळा आम्हाला मदत केली अडचणीमध्ये. कधी-कधी असं वाटतं की आपण जेव्हा देश फिरतो आणि आपल्याला आपोआप मदत होते, त्यावेळेस असं वाटतं की वरची अदृश्य शक्ती तर काम करत नाही आहे ना. कारण कुठलीही अडचण आली की ती अडचण न जाणो कशी काय होईना सॉल्व्ह होऊन जायची. असं भरपूर वेळा अनुभवलं आलं. तर त्यामुळं असं वाटतं की ह्या देशामध्ये हजारो वर्षापासून आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी जे काम केलंय, ते लोकांच्यामध्ये मुरलेलं आहे. त्यामुळं इतरांना मदत करणं ही वृत्ती आपल्या लोकांमध्ये आहे. नक्कीच देशात अडचणी खूप आहेत. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. खूप चुकीच्या गोष्टी होत आहेत. परंतु याचा अर्थ आपण चांगल्या गोष्टींकडे कानाडोळा करू शकत नाही. आणि देश जर वर यायचा असेल, वर आणायचा असेल, तर पहिल्यांदा देशाविषयी सार्थ अभिमान आपल्याला असायला हवा. आणि अभिमानानंतर तो देश समजून घ्यायला हवा योग्य पद्धतीने आणि समजून घेऊन आपल्याला जे उमगले, आपल्याला जे येते ते आपण देशापर्यंत, समाजापर्यंत, काही नाही तर आपल्या कुटुंबापर्यंत आपण पोहोचावं. आणि हेही जमलं नाही तर आपण आपल्या स्वतःला इम्प्रूव्ह करावं. आपण स्वतःमध्ये बदल केला तरी खूप होईल. त्यामुळं या व्हिडिओच्याद्वारे माझा असा प्रयत्न आहे की लोकांसोबत शेअर करताना मला स्वतःला बदलवायचं आहे. कारण हा व्हिडिओची जी सिरीज आहे ही इतरांकरता आहे, पण ती माझ्याकरता स्वतःकरता खूप आहे महत्त्वाची. कारण यातून माझा स्वतःचा प्रवास, आंतरिक प्रवास तुमच्यापर्यंत शेअर करताना मी स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तुमच्या आयुष्यात काही अडचण आली तर तुम्ही ती लोकांपर्यंत सांगा, तुम्हाला मार्ग मिळेल. त्यांचे गुरु त्यांना एक म्हणीद्वारे सांगायचे की आपलं दुखणं आहे ना की गावाच्या वेशीला टांगायचं. वेशीला टांगल्याने काय होतं की याला हे दुखणं आहे कळतं आणि मग त्यावरती लोक इलाज देतात. कधी-कधी चुकीचा सल्ला पण मिळतो, परंतु लोकांपर्यंत आपल्या अडचणी, आपले आनंद, आपल्या चांगल्या गोष्टी पोहोचवल्या, त्या द्विगुणित होतात. आपल्या देशाची गंमत अशी आहे की आपण म्हणतो की भारत हा हिंदू धर्मियांचा देश आहे. कोणी म्हणतात की हिंदू धर्म हा धर्म नाही तर हा एक जगण्याची पद्धत आहे. कोणी म्हणतं की हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. कोणी म्हणतं ब्रह्मसूत्र आहे, कोणी म्हणतं वेद आहे, कोणी उपनिषद म्हणतं. परदेशामध्ये एकच ग्रंथ असतो. आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत, अनेक उपासना पद्धती आहे. मग भारतीय म्हणजे नेमकं कोण? शैव आहेत, शाक्त आहेत, वैष्णव आहेत, निसर्गपूजक आहेत, जैन आहेत, बुद्धिस्ट आहेत. अनेक प्रकारची लोकं, अनेक प्रकारचे संप्रदाय, अनेक संत महात्मे या देशामध्ये होऊन गेलेत आणि या सर्वांनी भारताला भारत बनवलंय. त्यामुळे ह्या प्रवासाच्या माध्यमातून मला जे उमगले ते तुमच्यापर्यंत मांडण्याची इच्छा आहे. कारण लहानपणी आपण आईवडील सांगतात ते ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तीच आपली आयडेंटिटी आहे असं आपल्याला वाटतं. पण बऱ्याच वेळा आपल्या आईवडिलांनी कदाचित अभ्यास केला आहे की नाही हे आपल्याला माहीत नसतं. त्यांना त्यांच्या आईवडिलांनी काय सांगितलं हे आपल्याला माहीत नसतं. परंतु खूप चांगल्या गोष्टी आपल्याला परंपरागत मिळतात.
आणि त्याच्याही सोबत खूप चुकीच्या गोष्टी देखील परंपरेने मिळतात. त्यामुळे परंपरा ही कायम शुद्ध केली जाते. कुणी ना कुणीतरी येतं, ती घासून पुसून स्वच्छ करतं आणि पुढच्या पिढीच्या ताब्यात देतं. त्यामुळे आपल्याला जे मिळालं आहे ते आपण पुढच्या पिढीपर्यंत सोपवूया आणि ते सोपण्याकरता आपण स्वतःला कायम अपडेट ठेवूया. कायम जुन्या गोष्टी रेफर करून त्या मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्या कशा लागू होतील ते देखील आपल्याला समजायला हवं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत सांगायला हवं. तो प्रयत्न यातनं करणार आहोत. जसं महाराष्ट्रातील आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय होऊन गेले, तुकोबाराय होऊन गेले, नामदेव महाराज झाले, एकनाथ महाराज झाले, असे अनेक संत होऊन गेले. या संत महात्म्यांनी आपल्या आयुष्याद्वारे, आपल्या अभंगाद्वारे, आपल्या ओव्याद्वारे क्रांती केली. वारकरी संप्रदाय हा अंधविश्वासू बिलकुल नव्हता. दुर्दैवाने आपल्यामध्ये कधी-कधी एक पिरियड येतो प्रत्येक संप्रदायाच्या काळामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, की एखादा काळ खूप क्रांतीचा येतो. त्या लोकं सगळी पेटलेली मनं असतात, क्रांती करतात, स्वातंत्र्य मिळतं, गुलामीमधनं आपण मुक्त होतो. पण परत पुन्हा एक काळ येतो, की जेव्हा आपण परत गुलामीत जातो. मग ती वैचारिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल. पण या गुलामीतनं आपण नेहमी बाहेर पडायला पाहिजे. जुन्या जे वैभव आपल्याला मिळालेलं आहे, ते वैभव, ते सोनं, ते देखील घासून पुसून स्वच्छ लख्ख आपण स्वतःकरता आणि इतरांकरता देखील करायला हवं. आणि त्याकरता हा या व्हिडिओ सिरीजचा अट्टाहास आहे, की आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपली जी ठेवा आहे, तो समजून घेणं, तो इतरांपर्यंत पोहोचवणं. कारण भारत हा एका अंगाने पाहून, एका जन्मात समजण्याची गोष्ट नाही आहे. तर ती ध्यानाद्वारे, ज्ञानाद्वारे, विचाराद्वारे, चर्चेद्वारे आणि प्रवासाद्वारे समजून घेण्याची गोष्ट आहे. एवढ्या वर्षाचा जो प्रवास आम्ही केला आहे, मला असं वाटतं त्याचा उद्देश कदाचित हाच असावा, की भारत सर्वांगाने समजून घ्यावा. बाहेरचा प्रवास तर करावाच, पण आपण आंतरिक प्रवास देखील करावा आणि हे करता करता आपण एकमेकांना समृद्ध करावं. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.